नमस्कार. कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. जुन्या पेन्शनचा निर्णय या कर्मचाऱ्यांना लागू नाही. तर वित्त विभागाची उच्च न्यायालयात माहिती. आता या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार. चला तर पाहूया याविषयीची सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. राज्य शासनाने 2 फरवरी 2024 रोजी एक प्रसिद्ध केलेल्या जुनी पेन्शनबाबतचा शासन निर्णय आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही, अशी माहिती आता वित्त विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. याबाबत वित्त विभागाच्या उपसचिव यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसेच ग्रामसेवक आता अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत विनंती केली आहे. आता या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवडकर यांच्या समक्ष सुनावणी सुद्धा झाली. मात्र केंद्र शासनाने 3 मार्च 2023 रोजी कार्यालयीन आदेश जारी करत 1 नोव्हेंबर नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याबाबत विकल्प देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. आता याच धर्तीवर राज्यातही 1 नोव्हेंबर पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या आणि त्यानुसार 1 नोव्हेंबर नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळेल असा निर्णय राज्य शासनाने 2 फरवरी 2024 रोजी घेतला होता. परंतु वित्त विभागाचा हा शासन निर्णय केवळ राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. त्याचा लाभ आता जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही असा खुलासा मात्र आता वित्त विभागाने शपथपत्रात केला आहे. वित्त विभागाने प्रतिज्ञापत्र दिल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे आणि याचा फटका आता प्रत्यक्ष जिल्हा परिषदेत काम करणारे कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच ग्रामसेवक अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला आता बसणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.